2014 ते 2019 मध्ये ज्यावेळी माननीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पुढाकार घेतला असेल तो त्यांनी घेतला आणि 16% आरक्षण आपण देऊन, सरकारने देऊन ते मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसोटीला ते त्या ठिकाणी उतरलं होतं. आता 19 साली जे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं, 2.5 वर्षामध्ये साधं मराठीचं भाषांतर इंग्रजीत काढण्याचं सुद्धा त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचलं नाही. वेळ मिळत नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते. म्हणजे मुळे त्यांना गांभीर्य नव्हतं. कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण देऊ शकणार नाही. पण ज्यांचा मुळात आरक्षणासंदर्भात पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं त्यांना हा मुद्दाच समजला नाही की मला माहीत नाही, किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोल खाली जे काम करत होते त्यांना त्यामुळे त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. 16% आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं प्रयत्न करून, तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे ते गेलं.